दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। मुंबईतील अंधेरी परिसरातून सुमारे 10 लाख रुपयांची रोकड लंपास करून नाशिकच्या दिशेनं पलायन करणाऱ्या 2 आरोपींना आडगाव पोलीस ठाण्याच्या पुणे शोध पथकाने थरारक पाठलाग करून मुद्देमालासह जेरबंद केलंय। या कारवाईत एकूण 16,78,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक शहरातील वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष कारवाईचे निर्देश देण्यात आले। त्यानुसार मोनिका राऊत, शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले होते। दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुंबईतील अंधेरी येथील प्रकरणातील आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने नाशिकच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना मिळाली। माहितीची खातरजमा करून आडगाव टी पॉइंट परिसरात सापळा रचण्यात आला। दरम्यान संशयित वाहन दिसताच पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर गुन्हे शोध पथकाने थरारक पाठलाग करत 9वा मैल परिसरात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल शिवप्रसाद जयस्वाल आणि शिवम सिंह अशी आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 8,94,500 रुपयांची रोकड, 7,50,000 रुपयांची स्विफ्ट डिझायर कार, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, रिअलमी 7 प्रो मोबाईल असा एकूण 16,78,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, इम्रान शेख आणि निलेश काटकर, श्रीकांत महाजन, मनोज परदेसी तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे, मनोज मोरे, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके, निलेश दिवटे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी भावेश बागुल, दक्ष न्यूज, आडगाव।